असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून शरद पवारांना सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढलेल्या आहेत। शरद पवारांनी थेट काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बातचीत केल्याचं समजतंय। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत शरद पवारांनी चर्चा केलेली आहे। बारामती पोटनिवडणुकीची उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात शरद पवार देखील आता थेटपणे प्रयत्न करताना दिसतायत। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, आता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी थेट शरद पवार मैदानात उतरलेत। आताच्या घडीची ही मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत बातचीत केलेली आहे आणि बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हायला पाहिजे अशा पद्धतीची विनंती करण्यात आलेली आहे। एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या नेत्यांना देखील याला कुठेतरी हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि काँग्रेस नेतृत्व देखील या संदर्भामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह आहे अशा पद्धतीची माहिती आता समोर येताना दिसते। काही वेळातच या संदर्भातला निर्णय होऊ शकतो। मागच्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडामोडी घडतायत आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात। यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील मैदानात उतरला होता। रोहित पवार आज सकाळीच हर्षवर्धन सपकाळ यांना भेटायला गेले होते, तर 2 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश चेन्नीताला यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता। प्रफुल्ल पटेल देखील प्रयत्न करत होते। हे एकीकडे राष्ट्रवादीचं सुरू असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने देखील वरिष्ठ नेतृत्वासोबत बोलणं सुरू होतं। शरद पवारांना थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बातचीत केलेली आहे आणि ही निवडणूक बिनविरोध करावी अशा पद्धतीची त्यांना विनंती केली आणि त्यानुसार ही कुठेतरी विनंती मान्य होती अशी ही माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे प्रमुख जो अडथळा बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये होता काँग्रेसचा तो कुठेतरी बाजूला सरेल आणि त्यानंतर इतर जे उमेदवार आहेत ते देखील कदाचित काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आज 3 वाजेपर्यंतची वेळ आहे, त्यामुळे आजची निवडणूक ही बिनविरोध होतीये की काँग्रेस आता शरद पवारांची ही चेष्टाई यशस्वी होणार का, काँग्रेस उमेदवारी मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तो सोबतच राहा। आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। बारामती पोटनिवडणुकीतून माघार घ्यायची का या संदर्भात काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबत सुरू झाल्याचं समजतंय। उमेदवारी मागे घेण्याबाबत काँग्रेस कलेक्टिव्ह निर्णय घेणार असल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी मागे घेण्याकरता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन येत आहेत आणि त्यामुळे आता काँग्रेसची अंतर्गत खलबत सुरू झाली आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, काँग्रेसमध्ये नेमकी काय चर्चा होतीये? अगदी आपण पाहतोय बारामतीच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अवघे काही तास उरलेले आहेत आणि आता पाहायला मिळतंय की सगळ्या बाजूंनी प्रयत्न होताना पाहायला मिळतात। एकीकडे आपण पाहतोय की शरद पवार दिल्लीमध्ये जे आहे त्यांचं बोलणं सुरू आहे। मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस विरोधामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत जे आहे ते संवाद साधणार आहे। रोहित पवार सुद्धा बोलून गेले आहेत। काल सुनेत्रा पवार यांचा दुसऱ्यांदा फोन आला होता आणि आता हर्षवर्धन सपकाळ हे गांधी भवनला आहेत आणि जे राज्यातले महत्वाचे नेते आहेत त्यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि हे सगळे नेते जे आहे ते नेमकं काय निर्णय घ्यायचा, कलेक्टिव्ह काय निर्णय घ्यायचा या संदर्भातलं जे आहे ती बोलणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ जे आहे ते राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत की अशा प्रकारचं समोरून जे आहे ती विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढच्या काही वेळातच यावरती निर्णय होणं अपेक्षित आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकी काय विनंती करतायत हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय की एकीकडे कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांचं खासगीत म्हणणं सुद्धा होतं की ज्या प्रकारे केंद्रामध्ये संवाद भाजपने बंद केलेला आहे तसा राज्यामध्ये सुद्धा संवाद बंद केला होता आणि कोणीतरी या संदर्भात बोललं गेलं पाहिजे आणि त्यानुसार आता मुख्यमंत्री बोलल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ जे आहे ते आपली भूमिका काय घेतात हे पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे। मात्र शक्यता अर्ज जे आहे उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्याची दाट शक्यता जी आहे ती